जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मशित्कला। मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडाशु अद्वयाब्जिने विकासु वंदू आता। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात नमनामध्ये ज्ञानोबराय आपल्या गुरुला वंदन करतात निवृत्तीनाथांना। हे निवृत्ती राजा, मावळवीत विश्वाभासु, तुम्ही सूर्य आहात, सूर्य, आणि ज्याप्रमाणे सूर्य हा रात्रीचा अंधाराचा नायनाट करतो आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे तुम्ही श्री गुरु साधकाच्या जीवनामध्ये, शिष्याच्या जीवनामध्ये अज्ञान नावाचा अंधकार नष्ट करतात आणि ज्ञानरूपी प्रकाश आणतात। अशा प्रकारचे तुम्ही श्री गुरु आहात। मावळवीत विश्वाभासु म्हणजे विश्वाभास रूपाने जो अंधार आहे, जो भ्रम आहे, खऱ्या अर्थाने विश्व हे विश्व नाहीये, तो परमात्मा आहे, ते ब्रह्म आहे, तो प्रत्यक्ष ईश्वर आहे। वस्तू जशी आहे तशी न दिसणं याला म्हणतात भास। आणि अशा प्रकारचा भास मावळणारा माझा श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, याप्रमाणे ज्ञानोबरायांनी 16व्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये आपल्या श्री गुरुला नमन केलेले आहे। ते फार मोठे येते। आज गुरुपौर्णिमा निमित्ताने आपण वर्तकनगर वारकरी संप्रदाय ट्रस्ट संत ज्ञानोबरायांचं मंदिर आणि या प्रांगणामध्ये गुरु या विषयावर चिंतन करण्याकरता बसलेलो आहे। आपण गेली 5-7 दिवस सारखा एक लेख वाचत आहोत, पाहतोय। गुरु राजा, गुरु धैर्याचा डोंगर, गुरु गारोडी है ना, गुरु सूर्य, हे जे रूपक आपण पाहिले 24 प्रकारचे मुद्दे मी तुमच्या समोर मांडलेले। आता माझ्या व्हॉट्सअप मध्ये किती लोक जोडलेले आहे मला माहित नाही, पण जे जे लोक जोडलेले आहेत, संजीवनी ग्रुप असेल, ज्ञान दर्शन आपलं ज्ञानाई मंडळाचा ग्रुप असेल, या सगळ्या ग्रुपमध्ये रोज गुरु बद्दल मी लिहित होतो। गुरुला गारोडी का म्हणायचं, गुरुला सूर्य का म्हणायचं, त्याची वेगळी वेगळी कारण आहे। 24 मुद्दे मी आपल्या समोर मांडलेले आहेत आणि ते सर्व 24 मुद्दे आज तर होणार नाही, पण घंटाळी देवी मातेच्या प्रांगणामध्ये सुद्धा हाच विषय पुढे मांडायचा असल्यामुळे इथं आपला थोडा अर्धा पाऊण तास आपण चिंतन करणार आहे। आज दिवसभरामध्ये 3 ते 5 महिलांचं भजन झालं। पहिल्यांदा प्रयोग केला आपण की महिलांना एकत्रित आणून, अनेक मंडळ एकत्रित आणून एक चक्री भजन करायचं। आपण आपापल्या पद्धतीने घरात देवळात करत असतो एक एक मंडळाचं, पण सर्वांमध्ये एकत्र आल्यानंतर कोणाचं काय चुकतंय, अनेकांपासून अनेक गुण घ्यायला मिळतात, आपले गुण त्यांना मिळतात, त्यांचे गुण आपल्याला मिळतात, पण कधीतरी एकीकरण असायला पाहिजे। आता पंढरपूरला आपण काय करतो, वारीमध्ये अनेक टाळकरी एकत्र येतात, प्रत्येकाच्या चालीरीती पाहायला मिळतात, शिकायला मिळतं, कारण प्रपंच ही परमार्थाची शाळा आहे, याच्यामध्ये शिकत राहिलं पाहिजे माणसाने। तर आज 3 ते 5 महिलांचं भजन झालं। त्यामध्ये ज्ञानाई महिला भजनी मंडळ होतं, भावार दीपिका महिला भजनी मंडळ होतं, त्यामध्ये बडेबाई यांच्या नावाने निघालेलं भजनी मंडळ होतं, त्यामध्ये आणखीन कल्याणचं आणि ब्रह्म साम्राज्य दीपिका महिला भजनी मंडळ होतं, परत संत जनाबाई महिला भजनी मंडळ होतं, आणखी ओमकार महिला भजनी मंडळ। या सगळ्या मंडळांनी एकत्र येऊन आणि जे भजन केलं, जवळजवळ अशा 6 लाईनी पडल्या होत्या।
आणि 6 लाईनीमध्ये खरं तर तुम्ही 3 वाजता यायला पाहिजे होतं. हरिपाठाच्या पेक्षा तिप्पट लोक आणि चक्री भजनाला होते. कारण ते आकर्षण होतं ना, चक्री भजन काय असतं ते. तर त्या चक्री भजनाचं जे आकर्षण होतं आणि त्यानुसार चक्री भजनाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला. गुरु हा संत कोळीचा राजा या विषयावर निरूपण म्हणजे चाली लावून भजन म्हटलं गेलं. माऊलीने आपल्या गुरुला म्हटले, राजा, धैर्याचा डोंगर, सुखाचा सागर, कामधेनू गाय वगैरे वगैरे उपमा दिल्या. त्याला पाहायला पाहिजे. एन केन निमित्ताने संत वाङ्मय लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा आपला हेतू आहे. म्हणून 3 ते 5 महिलांचं भजन झालं. त्यानंतर हरिपाठ झाला, सामुदायिक हरिपाठ झाला. आज वर्किंग डे असल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना रजा नाही. आपल्या मंडळाचे सेक्रेटरी हरिभक्त परायण देवराम महाराज ठोंगिरे अजून तर येऊ शकलेले नाही. आले, मला हरत्याने घातला का? आले. तानाजी महाराज ठोंगिरे ते पण हरिपाठाच्या वेळेला आले. आणि बाकीचे कार्यकर्ते येऊ शकलेले नाही. कारण का? आज वर्किंग डे आहे. आता आपला एक असा नियम होता आपला काय, की आपल्या सवडीनुसार गुरुवार सोडून म्हणा किंवा कुठला तरी दिवस निवडायचा आणि रविवाराला तर बरंच आणखी चांगलं. पण तसं काही फार अंतर होतं आणि तो दिवस त्याच दिवशी केला तर आणखीन आनंद असतो. गुरुवारही होता पण गुरुपौर्णिमा होती. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांकडून तुमच्या सेवेत काही जर दिरंगाई झाली असेल वेळेवर तर त्याबद्दल मी अध्यक्ष नात्याने क्षमा मागतो. असं काही घडी होत नसतं. तरी परंतु खुर्च्या मांडलेल्या आहेत, व्यासपीठ मांडलेले आहेत. आणि मला असं वाटतं बा 40 वर्षात ज्या आपण गुरुपौर्णिमा केल्या त्या 40 वर्षाच्या गुरुपौर्णिमेपेक्षा या वर्षाची गुरुपौर्णिमा थोडी आगळी वेगळी दिसते. हे तुमच्या पण लक्षात आलं असं नाही का? आगळी वेगळी दिसते त्यांना. महिलांची भजनं सर्व काही व्यवस्थित झाले. अजून आपली श्रोते मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. रोजच्या मानाने पाऊस सुद्धा थांबून येतोय, त्याचा पण फारसा त्रास नाही. तर आता आपण विषयाकडे वळूया. गुरु म्हणजे काय? शास्त्र सांगताय त्या 2 अक्षरातच एक जादू आहे. पहिला अक्षर आहे गु, दुसरा आहे रू. तर याच्यामध्ये शास्त्रकार असं म्हणतात, गु शब्द स्त्वंदकार स्यात्, रू शब्द स्तन निरोधक. काय म्हटले? गु शब्द स्त्वंदकार स्यात्. गु शब्द हा अंधकार दर्शक आहे आणि रू म्हणजे स्तन निरोधका. जो अंधकार निरोधक असतो त्याला म्हणतात गुरु. गु शब्द स्त्वंदकार स्यात्, रू शब्द स्तन निरोधका. अंधकार निरोधित्वात गुरुरित्याभिधीयते, असा तो श्लोक आहे. म्हणजे जो अंधकार नष्ट करतो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये फार मोठे अंधार आहे. अज्ञान नावाने अंधार आहे, अविचार नावाने अंधार आहे. आपण ज्या ज्या गोष्टी बरं का चुकीच्या करतो त्या सगळ्या अंधारातल्याच गोष्टी आहेत. आता बघा, ठाण्यासारख्या भरगच्च शहरामध्ये हा जो रोड आहे ना, हा एका काळात क्रॉस करता येत नव्हता. हा रोड समोरचा. मग आता कुठे गेले माणसं? या वेळेला सगळी माणसं मोबाईल घेऊन, घरात जर 4 माणसं असतील ना तर 4 खोल्यामध्ये 4 येते. एकमेकाशी बोलत नाही ते. एक फेसबुक पाहतोय, एक व्हॉट्सअप पाहतोय, एक वगैरे. म्हणजे संवाद संपला. माणसांचा एकमेकाशी जो संवाद होता तो संपला. आज तुम्ही इथपर्यंत आलात, मंदिरात का बसलात? तुम्हाला संत वाङ्मयाशी काहीतरी मिळवून घ्यायचंय. हजारो वर्षापूर्वी हे संत वाङ्मय लिहिलं. ज्ञानोबांनी लिहिताना मला विचार करा, एक महात्मा एक ग्रंथ निर्माण करतो, ती त्याची प्रॉपर्टी आहे आयुष्यभराची. आहे की नाही बोला? तुकोबाराने गाथा लिहिला, त्यांना 4 भाडे बांधता आले असते पण नाही. सर्वांची राख रांगोळी करून टाकली आणि फक्त गाथाच लिहिला. इतका अनमोल धन आहे. 4,500 अभंग 350 वर्षापूर्वी लिहिलेलं हे अनमोल धन आहे. त्याबद्दल मी असं नेहमी सांगतो, तुकोबार यांच्याबद्दल बोलताना आमचं अंतःकरण भरून येतं प्रत्येक वेळेला. नाथ महाराजांनी काशीला गंगेमध्ये भागवत समर्पण केलं, पण गंगेने वर्षावर गेलं, बरोबर आहे ना? पण इंद्रायणी मातेमध्ये जेव्हा तुकोबार यांनी आपला गाथा टाकला, तो इंद्रायणी मातेने वर्षभर नाही गेला, तो तळाला गेला आणि 13 दिवस राहिला. मग तुकोबार यांनी का म्हणू नये? ज्यावेळेला 13 दिवसानंतर हा गाथा वर आला, तुकोबारायांचा गाथा, तुकोबाराय आता आपण असं म्हणूया, एक भाव आहे त्यामध्ये अंतर्गत, की हे इंद्रायणी माते, नाथांचं भागवत तू वर्षावर गेलं, बुडू दिलं नाही.
का बरं? वरच्यावर झेललं, नाथा हे भागवत आहे, याला परंपरा आहे, तू बोलू नको, आणि वरच्यावर झेललं. आणि मी आपला एक भोळा भाबडा, एक व्यापारी आणि रसा तळाला गेलेला, म्हणजे व्यावहारिक दृष्टीने व्यवसाय देखे तुटी येता असं म्हटलं येते. स्त्रियकांना करता मेली, हो असा माझा वाया गेलेला संसार. पण मी गाथा लिहिताना मात्र कुठेही कमी पडलो नाही. एकांतात लोकांतात राहून चिंतन मनन करून भंडाऱ्यावर घरी आणि हा गाथा पूर्ण केला. लोकांनी आपोआप केला, मला कोणी वेगळं सांगितलं तुका म्हणे तुका म्हणे, लोकांच्या म्हणण्यानुसार उडवायला आलो. आणि आज इंद्रायणीमध्ये 13 दिवस हा गाथा तळाला होता. हो, आणि आज तो इंद्रायणी माते, आज तो वर काढला. मी तुला एकच विचारतो, जर नाथांचं भागवत तो वर्षावर झेललं तर माझाही गाथा वर्षावर झेलला असतो तर काय बिघडलं असतं? त्यातला एक भाव आहे, तो तुम्हाला सांगतो. इंद्रायणी माता म्हटली, बा तुकोबा, तुमचा गाथा मी कमी लेखला म्हणून 13 दिवस पाण्यात ठेवला असं नाही. आता नाथांचं जे भागवत होतं ना काशीला गंगेत टाकलेलं, ते काय ते देवाचंच होतं. आधी चतुश्लोकी भागवत होतं, त्यानंतर 18व्या श्लोकाचं व्यासांचं होतं. नाथाने फक्त सार्थ केलं, त्यामुळे ते वर्षभर देऊन टाकलं. हे चांगलंय, ओके, याला काय बघायचं नाही. पण तुमचा गाथा आहे हा काही भागवतावर आधारित नव्हता, हा काही गीतेवर आधारित नव्हता. हे तुकोपनिषद आहे, हे वेद आहे. हो, आणि मला पण मोह झाला की तुम्ही जो गाथा लिहिला, हो महाराज, हा अत्यंत मोठा वादग्रस्त आहे. ध्यानात ठेवा, संन्यासाला कोणी विरोध करत नाही, योग्याला कोणी विरोध करत नाही, तपस्याला कोणी विरोध करत नाही. कराल का तुम्ही? जर एखादा संन्यासी झाला तर थट्टा कराल का? नाही करणार. तपस्याची अजिबात नाही, वैराग्यवानाची अजिबात नाही, राख लावलेल्याची अजिबात नाही. पण कीर्तनकार जर चालला साधा भोळा गंध लावून, तर तुम्ही मात्र थट्टा केल्याशिवाय आहे ना, काय बा गंधच लावलाय, काय वार करी, कुठले बा तुम्ही, किती वेळा वारी करता, म्हणजे सामान्य माणसाचे लोक थट्टा करतात. तसे तुकोबाराय सामान्य होते, संसारिक होते, 2 पत्न्या होत्या. हो, त्यामुळे लोक थट्टा करत होते त्यांची. हो, अनेक प्रकारचे अंबाजीबाईने काठीने मारलं. म्हणून तुकाराम महाराजांचा गाथा तळाला राहिला 13 दिवस. इंद्राणी माते म्हणते, हो तुकोबाराय, तुमचा गाथा मी कमी लेखला नाही. हो, तुमचा पुरुषार्थ फार मोठा आहे. तुम्ही हे तुकोपनिषद प्रत्यक्ष मराठीत आणलंय, हा वेद आहे मराठीत आणला. मला पण मोह झाला. हे 4,500 अभंग आहे, लोक पुढे गातील, वाचतील, पारायण करतील, पण मला वाचायला मिळणार नाही. अनायशा तुम्ही तो पाण्यामध्ये बुडवलाय, तुम्ही 13 दिवसात पारायण करून घेतलं. हा तुमचा तुम्हाला परत कळलं का तुम्हाला? हो, हा तुमचा तुम्हाला परत. म्हणजे अशा प्रकारचं वाङ्मय. हो, कधीतरी मोबाईल बाजूला ठेवून आपण वाङ्मयाच्या सानिध्यात येण्याचा प्रयत्न करावा. हो, कधीतरी असं वाटलं पाहिजे आपल्याला. मोबाईलमध्ये ऑप्शन आहे ना, फेसबुक आहे, ट्विटर आहे, गुगल आहे. गाथ्यामध्ये नाम पर आहे, पंढरी पर आहे, अद्वैत पर आहे. हो, संतांची अरे शेकडो प्रकरण आहे त्याच्यामध्ये. पहा तर खरं, वाचून तर पहा, त्याचे ते प्रकरण वाचून पहा, एक एक अभंग. हो, आश्चर्य वाटत तुम्हाला तुकोबाराचे अभंग म्हटलं तर. मला सांगा, नवरा बायकोचं भांडण कधी, नवरा बायकोचं भांडण कधी लोक ताला स्वरात म्हणतात का? चालेल म्हणतात का? नाही ना. फक्त तुकोबारायांचे. मी गाथा गाथा म्हणजे भंडारा डोंगराच्या पायथ्याला जो मोठा सप्ताह झाला, हो त्यामध्ये छाती ठोकपणे सांगितलं की जगामध्ये नवरा बायकोचं भांडण सुद्धा ताला स्वरामध्ये म्हणणारा जर कुठं असेल ते फक्त तुकोबारायचंच भजन आहे, बाकी कोणाचंच भजन नाही. माहितीये का तुम्हाला? 4 अभंग आहे गाथ्यामध्ये. आता तुम्ही काहीच वाचलं नाही, पण मी सांगतो ते 4 अभंग कसे. एक अभंग असं आहे, कोण येते कासया अमुच्या घराला, काय ज्याचे त्याला धंदा नाही. कोणला म्हणताय? जिजाबाईला नवरा बायकोचं भांडण ना. हो, कोण येते कासया अमुच्या घराला, काय ज्याचे त्याला धंदा नाही, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. म्हणजे काय तुकोबारा जिजाबाईचं काय भांडण व्हायचं बरं का? काय भांडण कशावरून भांडायचं? हो, जिजाबाई म्हणायचे, अहो पोरं उपाशी, त्यांना खायला काही नाही, आणि तुकोबारा देवाचं भजन कर. आता देवाच्या भजनाने काय होणार आहे? हो, म्हणजे तिने म्हणावं काहीतरी आणा आणि याने म्हणावं दान करून टाका. तिने म्हणावं काहीतरी घरात, तिने म्हणावं दिवाळी जवळ आली आणि याने म्हणावं शिमगा जवळ आला. कायमचं असंच व्हायचं बरं का? हो, कायमचं असं व्हायचं. तुकोबारा म्हणायचे, अगं काय काळजी करते, आहे ते ब्राह्मणाला देऊन टाक बरं का. हो, दिन सोम शुद्ध सकाळी पातला, द्वादशी घडला पर्वकाळ, विजा पाचारोनी शुद्ध करी मन, करी होय दान यथाविधी, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमोची पांडुरंग. म्हणजे असं वृद्ध चालायचं, भांडणं व्हायचे. आणि कोणी टाळकरी आले, जिजाबा म्हणजे आलेच मेले, मुर्दे आले, यांना काही काम धंदे रे, घरी स्वतः काम करते नाही, माझ्या नवऱ्याला काम उठीते ते कुठे टाळ, आणि अवघा मांडीला लाजा वाटून या प्यायले जिवंतची नाही, असं भांडण व्हायचं.
मग तुकोबारा म्हणजे अगं अवले असं म्हणायचं नाही. अहो हे माणसं मोठी मोठी माणसं आहे. आता हे कोण पण तर वगैरे गावचे पाटील आहे. हो 14 आहे ना 14चे 14 प्रशस्त माणसं होती, मोठी माणसं होती, प्रतिष्ठित माणसं होती. ती काय अशी काही फालतू नव्हती ती. हे कोण येते का असं या अमुच्या अभंग आहे. त्या प्रसंगात बायकोला समजून सांगतात, हो देवासाठी झाली ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरे काय वेचे, माने पाचारिता नवे आराणूक, ऐशी येते लोक प्रीतीसाठी, तू का म्हणे रांडे नावडे भूषण, बायकोला म्हणतात ते, तू का म्हणे रांडे नावडे भूषण आणि कांतील येते श्वान पाठी लागे. जरी तो नवरा बायकोचं भांडण असलेला अभंग आहे तरी टाळकरी त्याला चालवून म्हणतात, तू का म्हणे रांडे नावडे भूषण. जगामध्ये वेदापेक्षा तुकोबाराचा गाथा का मोठा आहे, तो संसारिकात तुकाराम महाराजांना नवरा बायकोचं भांडण, त्याला अभंग तयार झाले, ती फुलं तयार झाली, त्याला सुगंध तयार झाला, याला म्हणतात तुकोबाराचा गाथा. अलग लक्षात. आणि अशा प्रकारचं संत वाङ्मय आपल्या समोर यावं याकरता या मंडळाचा अहोरात्र प्रयत्न आहे. आज गुरुपौर्णिमा म्हणजे काय, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला 1 तास तरी किंवा 2 तास संत वाङ्मयाच्या जवळ आलो आपण. आलो की नाही जवळ. अहो तो परिस आहे. आज परिसाच्या जवळ गेल्यानंतर काय होतं, लोखंडाचा परिसाचा स्पर्श झाला काय होतं, तुमचं पण सोनं होईल ना. स्पर्श तर करा, थोडस जिभेला तुकोबाराचं वाङ्मय लागू द्या, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ म्हणा. इथं या महिला रोज हरिपाठ म्हणतात. किमान 25 महिला, 20-25 महिला तरी असतात बुवा. कमी जास्त कधी कधी होतात. हो. आणि सोपं नाही तेवढं, मंदिरं बांधणं सोपं आहे, पण त्यामध्ये काकडा हरिपाठ त्यात परमार्थ जिवंत ठेवणं हे अवघड आहे फार. हो. इथं 20-25 महिला कायम स्वरूपात हरिपाठ म्हणतात. आता एक साधा पत्रिका न छापता कार्यक्रम आपण आयोजित केलाय, तर या ठिकाणी 100-101 लोक तर जमले ना आरामशीर वगैरे. सोपं नाही ते. परिस आहे, परिस संत वाङ्मय परिस आहे. या परिसाला स्पर्श करायचा प्रयत्न करा. हो. नक्की तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हो. आणि म्हणून अख्खं जग आता इकडे वळालंय. कारण का, जगाला हे कळून चुकलंय, मोबाईल मध्ये काय दम आहे, टीव्हीत काय दम आहे, कलाकारात काय दम आहे आणि खानांमध्ये काय दम आहे, ते पण डब्यात गेले पाहत. सलमान खान, अमुक खान, तमुक खान. अलग लक्षात. त्यांनी सगळं करून पाहिलं, हरण मारून पाहिले, लव जिहाद करून पाहिला, चित्रपट तयार करून पाहिले, उघडे नागडे सगळे प्रकारचे. आणि शेवटी त्याने ज्यावेळेला तो एक बिष्णोई नावाचा माणूस उभा राहिला आणि त्यांनी एक खान मारला आणि दुसऱ्यावर आता नेम धरलेला आहे तो. दुसऱ्याने लगेच 2 कोटीचा बॉडीगार्ड आणला. तो म्हणे 2 कोटीचा आण का 4 कोटीचा आण, फक्त मी 10 वर्षातून जेलमध्ये सुटलो की तुझा काटा काढणार. कारण का, तुम्ही आमच्या धर्माचं नुकसान फार केलं. तुम्ही ज्यांना म्हणता ना सलमान खान, इतकं तुमच्या आमच्या धर्माचं नुकसान केलंय की आज तुमचे तरुण मुली कुठे आहे, यांच्या नादी लागून, चित्रपटाच्या नादी लागून विकृत स्वरूपामध्ये कुठच्या कुठे जाऊन थप्पीला पडले ते फार मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणून आपल्याला आणि लोकांना हे कळून चुकलंय, चित्रपट असो, टीव्ही असो, मोबाईल असो, त्याच्यात काय दम आहे काय दम नाही ते. हळूहळू माणसं इकडे यायला लागले. ठाण्यात काय चमत्कार झाला माहितीये का, ज्यांनी घंटाळे मंदिर बांधलं ना, 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यांच्या बऱ्याच पिढ्या मंदिर सांभाळत होत्या. आता म्हणे आम्हाला काही शक्य नाही, ते आम्ही विकत घेतलं विश्व हिंदू परिषदेने. आज 2 कोटी रुपयाला ते विकत घेतलं. रीग लागली घंटाळे मंदिर, आज अख्खा दिवस घंटाळे मंदिरामध्ये लाईन लागली गुरुपौर्णिमेची. लोंढीचे लोंढी येत आहेत तिकडं, विदेशातून येत आहेत हरे राम हरे कृष्ण म्हणत. अलग लक्षात. त्या मानाने विदेशामध्ये हिंदू धर्माची परिस्थिती चांगली. अमेरिकेत आपला धर्म, हिंदू धर्म मोठ्या प्रमाणात वाढतोय. अमेरिकेत, रशियामध्ये, चीनमध्ये, जगात जिथं जिथं आपले लोक आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला धर्म टिकून आहे. फक्त भारतातल्यांना थोडासा काय त्याला अहंकार म्हणाल का मानसिक रोग म्हणाल लक्षामध्ये. काय असतं माहितीये का भारतीय माणसांचं, आता एक आपुलकीचा विषय म्हणून तुम्हाला सांगतो. आता हे सगळे कायमचे चिंतनात बसणारे उठणारे माणसं येते. आमचे चाचे महाराज कायमच येतात फोनवर, आमची विचार सरणी कायम चालूच राहते. मुलगा भारतात शिकतो, समजा ग्रॅज्युएट वगैरे झाल्यानंतर जेव्हा डॉक्टर बिक्टर व्हायला जातो ना बाहेर उच्च शिक्षणाकरता, जाताना चांगला आईला म्हणतो, आई येतो मी 4 वर्ष डॉक्टर होऊन, काही काळजी करू नको, तू चालू दे हरिपाठ कीर्तन कथा वगैरे जा, वर्तकनगरच्या मंदिरात जा, इकडे तिकडे जा, ज्ञानदेव सभाळा जा, घंटाळा जा. आणि ज्यावेळेला तो 4 वर्षांनी तिकून येतो ना, घरात आई कुठे गेली, हरिपाठाला, अजून हरिपाठच करते म्हणे. आई ही अंधश्रद्धा आहे सगळी. हा जाताना बरा होता आणि येताना काय झालेलं करू, जाताना बरा होता. हो. गेल्यानंतर तिकडे विदेशात गेल्यानंतर तिकडे बिघडला.
हे जे होत आहे ना, हे आपल्या भारतीयांनाच हा रोग आहे, ही किडा आहे एक प्रकारची. बाकी जर तुम्ही इतर जगात जर पाहिलं ना, तर इतर जगामध्ये आपल्या धर्माला खूप चांगले दिवस आलेले. म्हणून आपल्याला या वर्तक नगरच्या मंडळाशी संत वाङ्मयाला जोडणारी माणसं जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे, एन केन प्रकारे. आमचं झालं आता 40 वर्ष मंडळ चालू करून. 40 वर्षामध्ये भरपूर काही आनंद इथं भोगला, भरपूर आनंद भोगला. 2 ला हे मंडळ तयार झालं, ज्ञानाई मंडळ तयार झालं. त्यांचे 23 वर्ष पूर्ण होऊन गेले बरं का. भजन करता 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 ते म्हणता ना, नवं धोतर झालं जुनं असं म्हणतात ते. तशा प्रकारे आमच्या महिला, त्या काळातल्या तरुण महिला आता म्हाताऱ्या झाल्या, पुन्हा त्याच्यामध्ये तरुण महिला आणायचं काम चाललंय. पण ध्यानात ठेवा, मंडळ टिकली पाहिजे. ते अटलजी म्हणायचे ना, सरकारे आएगी सरकारे जाएगी लेकिन हे संविधान लयना म्हणताय. तुम्ही आपण येणार जाणार, आपण जाणार, आपले मुलं जाणार. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंहासन चढ बैठे कित्ते पेहरे जंजीर असं म्हटले ना. आजा मेला पणजा मेला बाप, हे सगळं जाणार आहे. पण मंदिरं राहिली पाहिजे, परमार्थ टिकला पाहिजे, इथं हरिपाठ चालला पाहिजे. मंदिराला फक्त स्थापना असते, मूर्तीला फक्त स्थापना असते, त्याला तोडत नाही कोणी. ते टिकले पाहिजे कायम स्वरूपामध्ये. मी ज्ञानदेव समाजाचा अध्यक्ष झालो होतो, मला वाटतं 96 साली पहिल्यांदा. आणि मला काही मंडळात माणसं भेटायला यायला लागले. आमच्याकडे टेबल आहे, कोणी म्हणते खुर्च्या आहेत, कोणी म्हणतं कपाट आहेत, कोणी म्हणतं ग्रंथ आहे. आता ग्रंथाचं काय करत आम्हाला ते कोणाला तरी द्यायचे. मी असा विचार केला, यांचं मंडळ होतं, यांचं मंदिर होतं, यांचे कपाट होते, लायब्ररी होती, ग्रंथ होते, हे यांना दुसऱ्याला द्यायची वेळ का आली? विचार कर, आम्ही उलटा विचार करतो बरं का. आपल्याला देतात, आपण आम्हाला काय करायचंय घेऊन टाका बरोबर आहे, पण ही वेळ त्यांच्यावर का आली? बरोबर ना. तुमच्याकडे टाळ आहे, तुमच्याकडे पकवाज आहे, तुमच्याकडे ग्रंथ आहे, तुम्ही जर कोणाला देऊ लागले तर समजायचं नक्की आता तुमच्या साहित्याचा वापर करणारी माणसं राहिली. हे चांगलं का वाईट आहे? वाईट आहे ना. मग मला ज्या वेळेला 30 वर्षापूर्वी ज्ञानदेव समाजामध्ये लोक ग्रंथ द्यायला आले, खूप ग्रंथ आले, अगदी एक घर अख्खं भरलं, एक खोली अख्खी भरली. इतके भारी भारी ग्रंथ होते. एक ग्रंथ मी उचकून पाहिला ना, त्या ग्रंथावर पहिलं नाव सयाजीराव गायकवाडांचं होतं, बोर्डगायचे. म्हणजे त्या ग्रंथाला देणगी भारतीय पौराणिक कोश त्याचं नाव, आणि त्या ग्रंथाला देणगी कोणाची? सयाजीराव. इतके अनमोल ग्रंथ आहे, किती वर्षापूर्वीच छापलेलं. आणि असे ग्रंथ येऊ लागले, मी पाहू लागलो. मी विचार केला, हे ग्रंथ ज्यावेळेला यांनी घेतले, ग्रंथाकरता कपाट ठेवले, ग्रंथाकरता घरं बांधले, लायब्ररी उघडली, त्यावेळेला यांनी किती आनंदामध्ये चालू केलं. आणि आज यांना ही ग्रंथ लोकांना देऊन टाकायची वेळ आली, अशी का? मी त्याच वेळेला भगवान परमात्म्याला अशी एक भाग विनंती केली की देवा, अशी वेळ आमच्या मंडळावर कधी येऊ देऊ नको. आमचं मंडळ कायम स्वरूपामध्ये ग्रंथ देता द्या, आम्ही या, आम्ही ते वाचनाचे माणसं निर्माण करू. का देता द्या, आम्ही भजन निर्माण करू, आम्ही महिला मंडळ निर्माण करू, आम्ही हे ओस पडू देणार नाही. अशा प्रकारे मी माऊलीला कायम प्रार्थना केली. आणि ही वेळ कोणत्याही मंडळावर येऊ नाही. जागा घेऊन काय करता नुसते, मंदिर बांधून काय करता, जर माणसं निर्माण केली नाही तर. मला सांगायला आनंद वाटतो बरं का. आता आम्ही एक अग्निवीर योजना काढली आहे का डोक्यात कोणाच्या? फक्त मोदींच्या डोक्यामध्ये आहे. कोणती योजना? अग्निवीर योजना. ती कल्पना मनामध्ये बाळगून आम्ही इथं 5-7 पोरं लहान लहान बाल कीर्तनकार तयार केले. आणि त्या बाल कीर्तनकारांना आम्ही असं नाव देऊन टाकलं, काय? अग्निवीर कीर्तनकार. त्यापैकी 1-2 तरी असतीलच आता. हे गेले आहे ना, समोर बसलेले. वर हात करे तू, एक तरी आहे. दुसरा अविनाश कुठे? हा, इथे 2. म्हणजे 2 तरी तर बसलेले येतात जातात वगैरे, पण त्यांना तयार केले. अहो, यांची चौकशी केंद्रीय पातळीवर होते आपल्या याच्यावरून. मला काल भेटायला आले ना, बुवा तुमचे अग्निवीर किती तयार झाले? मला 6-7 जण येतात. आपल्या इथं जो काही प्रकल्प किंवा अभियान तयार होतं, ते अभियान, त्याची नोंद, त्याची दखल केंद्रीय पातळीवर घेतली जाते. तुम्हाला माहित पण असेल, भारतीय सत्संग प्रमुख बर का, दादा वेदक काल या ठिकाणी येऊन गेले. 1 तासभर बसले, थोडा सत्संग झाला. दादा वेदक कोण आहे? या लोकांना सामान्य माणसं वाटतं, सामान्य नाहीये. पहिल्यांदा जे नरेंद्र मोदीच्या भेटीसाठी शपथविधी करता मला जो फोन आला होता, घरी गाडी आली होती, पहिला शपथविधी 2014चा, ते फक्त दादा वेदकाने सांगितलं होतं की आमच्यातर्फे एक नाव घ्या, आणि ते म्हणजे सद्गीर महाराजांचं नाव घ्या. मला त्या ठिकाणी शपथविधी करता
नरेंद्र मोदीच्या नेलं होतं. कोणी? दादा वेदकाने. यांच्या शब्दाला एवढी किंमत आहे. स्वतः काही नाही, हे स्वतः करता काहीच करत नाही, करतात ते दुसऱ्या करता करतात. अशा प्रकारची माणसं इथं येतात, तास 2-2 तास बसतात, मंदिरामध्ये गुप्त मिटिंगा होतात, लक्षामध्ये. हो हो. आणि हे सगळं चालू आहे. म्हणून आपल्याला आपल्या मंडळाची प्रगती करत असताना ती वेळ आपल्यावर येऊ द्यायची नाही. आपल्याला मुलं घडवत राहायची, पुढची पिढी घडवत राहायची. जे पूर्वीच्या काळात असं आपण पाहत होतो ना, म्हातारे मागं संपलेलं भजन संपलं आहे ना, त्या जागेवर दुसरा माणूस तयारच होत नाही, तर भजन संपलेलं तर काय होईल? असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून आपल्या गुरूंनी आपल्याला जे सांगितलंय, ज्योत से ज्योत जला ते चलो, बरोबर ना? परंपरा कशी असली पाहिजे? दिव्याने दिवा लावावा, बरोबर ना? दिव्याने दिवा लावावा. हो. म्हणून तर म्हटलंय श्री गुरूंना, लोह्या परिसाची नस आहे उपमा. लोखंड आणि काय? परीस. हो. परीस लोखंडाला लावल्यानंतर लोखंडाचं सोनं करतो का परीस करतो? काय करतो? काय करतो? सोनं करतो. परीस करीत नाही ना. मग त्याला तर म्हटलं, अरे तू या आमच्याकडं 10-12 लोखंडाच्या पट्ट्या आहे, तू एकाला लावलं, एकाचं सोनं केलं, दुसऱ्याचं काय? मग घेऊन ये माझ्याकडं. त्याला लावलं, ते तिसऱ्याचं काय? मग घेऊन ये माझ्याकडे. म्हणजे याचा अर्थ, ज्या ज्या वेळेला तुम्हाला सोनं करून घ्यायचं लोखंडाचं, त्यावेळेला कुठं जावं लागेल? परिसाकडे. माऊली तसे नाहीये, निवृत्तीनाथ महाराज तसे नाहीये. ते म्हणतात, एकदा आम्ही एक शिष्य तयार केला की तो तुम्हाला सगळं देऊन टाकील, पुन्हा निवृत्तीनाथांकडे यायची काही गरज. जयाने घातली मुक्तीची. ही परंपरा कशी आहे? दिव्याने दिवा लावला, बरोबर ना? आता दुसऱ्या देवाने तिसरा देवा लावा, तिसऱ्या देवाने चौथा, चौथ्याने 5वा, हजारो दिवे लावा. ज्योत से ज्योत जला ते चलो, असं करत चला. हो. परत पहिल्या दिवसाचं काही काम पडता कामा नाही. हो. सुरुवात. हो. मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे, ही परंपरा आहे. पुन्हा मच्छिंद्रनाथाकडे जायची काही गरज नाही. पुन्हा हे सगळे परिसच आहे. हे सगळे कोण आहे? हे सगळे परिस. म्हणजे परिस लोखंडाला सुवर्णत्व देतो आणि परिसत्व राखून ठेवतो. काय राखून ठेवतो? परिसत्व राखून ठेवतो, बरोबर ना? हो. आणि आमचे संत काय? शिष्याला गुरु बनवतात आणि गुरुत्व देऊन टाकतात, बरोबर ना? निवृत्तीनाथाने ज्ञानोबारायांना काय दिलं? शिष्यत्व नाही, गुरुत्व देऊन टाकलं. आज ज्ञानोबाराय जगाचे गुरु झाले की नाही, ज्ञानेश्वरीच्या रूपाने. म्हणजे अशा प्रकारचे आमचे संत आहे, आपलं स्वतःचं गुरुत्व देऊन टाकतात. आता तुमची आमची सर्वांची माऊली म्हणजे ज्ञानोबाराय. आज गुरुपौर्णिमा म्हणजे काय? माऊली हे आपले सर्वांचे गुरु आहे. हो. माऊलींनी जगाला देत असताना जसं निवृत्तीनाथांपर्यंत आलं, ती परंपरा पण त्यांनी टेकवली असती, नाही असं नाही. हो. मच्छिंद्रनाथांनी काही ज्ञानेश्वरी लिहायचा आदेश नव्हता दिला गोरक्षांना. गोरक्षनाथाने सुद्धा गहिनीनाथांना, हो, तुम्ही ग्रंथ लिहा, संस्कृताचं प्राकृत करा, मांदियाळी निर्माण करा, व्यासपीठ निर्माण करा, लोकांना मेघाच्या पद्धतीने द्या, मेघवृष्टीने करावा उपदेश, असं सांगितलं नव्हतं. पण निवृत्तीनाथांपर्यंत आल्यानंतर निवृत्तीनाथांनी विचार केला, हा हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये एक गुरुनी एक शिष्य, एक गुरुनी एक शिष्य, काना सांगायचं त्याचा उद्धार, बाकीचं राहिलं. असं जर या कलियुगामध्ये चालू राहिलं तर हा संप्रदायाचा प्रचार होणार नाही, अनेकांचा उद्धार होणार नाही. मग काय करा? तुम्ही असं व्यापक करून टाका, संस्कृताचं प्राकृत करा, पंक्तीच्या पंक्ती उठवता आल्या पाहिजे, है ना? पंक्तीच्या पंक्ती म्हणजे मांदियाळी निर्माण करा, अशी मांदियाळी निर्माण करा की त्याच्यामध्ये मर्यादा, मग हे मर्यादित आहे, हे आमचे गुरु आहेत, एवढं अशी मर्यादा अजिबात ठेवू नका. हो. मेघ जसा वर्षाव करतो त्यावेळेला वर्षाव करत असताना नाही विचारित मेघ हगणधरी किंवा गुरु शिष्याची एकांती, जे अक्षरा वदनी वदंती ते मेघाची परी त्रिजगती गरजेती सैंग. मेघ काय करतो? समुद्राचं खारं पाणी आपल्याला गोड करून देतो, बरोबर ना? एक काम. बरं, देताना कसं देतो? तो समुद्रासारखा एका जागेवर नाही, तो आपल्याला आणून देतो, बरोबर आहे? एक तर खारं पाणी गोड करून देतो, हे त्याचे पहिले उपकार. देताना उदारतेने देतो, हे त्याचे दुसरे उपकार आहे. आणि तिसरे उपकार म्हणजे बरं का, दुष्काळचे दुष्काळ नष्ट करून टाकतो. समुद्रीचे उदक मेघी चढे, पहिला श्लोक सांगतो.
क्षारम जलम वारे मुचः पिबंती तदेव कृत्वा मधुरम वमंती संतस्तथा दुर्जन दुर्वचांसी पीत्वाच सुप्त आणि समुद्गिरंती. हा श्लोक आहे. आता ओवी आहे का भागवताची ओवी. समुद्रीचे उदक मेघी चढे तरी तयाची मधुरता अधिक वाढे. जगनिर्वी वाडे कोडे आणि फेडी साकडे दुष्काळाचे. 1 एकरभर वावर आपल्याला ओलं करायचं म्हटलं तर मोठा लावा, मोटर लावा, लाईट आहे का बघा, वाफे तयार करा, पाणी पसरा. आपल्याला ते 1 एकरभर वावर ओलं करता येत नाही. पण मेघाने जर ठरवलं अख्ख्या पृथ्वीला आणि एका मिनिटात ओलं करून टाकायचं, लगेच ओलं करून टाकतो आहे ना. समुद्रीचे उदक मेघी चढे तरी तयाची मधुरता अधिक वाढे. जगनिर्वी वाडे कोडे फेडी साकडे दुष्काळाचे. त्याप्रमाणे संतांनी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या द्वारे असं व्यापक देऊन टाकलं, सगळं एकदम व्यापक देऊन टाकलं. आणि त्या व्यापकतेमध्ये कोणत्याही प्रकारचं राखून नाही ठेवलं. म्हणून तर संतांना एवढं मानतात. हे खरं गुरुत्व आहे. ज्ञानोबरांच्या पालखीला जगातून मानता येतात, जपान मधून येतात, अमेरिकेतून येतात, कुठून कुठून येतात पाहण्याकरता. हे जागतिक आश्चर्य महाराज. आम्ही सर्वप्रथम 74 ला प्रथम गेलो ना, तर आम्ही मागची दिंडी ते पुढची दिंडी सहज आम्ही पार करायचो. मागच्या दिंडीपासून मागे 20-25 दिंड्या होत्या आणि पुढे 40 दिंड्या पहिल्यापासून आहे ते आहेत. पालखी सोहळ्याला आम्ही सहज चक्कर मारायचो. पण आज जर आपण पाहिलं, आजचा माऊलीचा सोहळा 13 लाखाच्या आसपास तर काहीतरी दिंड्यांचेच लोक आहे. पंढरपुरात येणारे म्हणून 28 लाखाचा आकडा यावर्षी नोंद झाला. 28 लाख सगळ्या पालख्या, दिंड्या आणि पंढरपुरात येणारे भाविक मिळून 28 लाख. एवढा मोठा पालखी सोहळा आज ज्ञानोबरांचा म्हणजे पंढरपुरामध्ये झाला. मला वाटतं हे जागतिक उच्चांक झाला. जागतिक उच्चांक. जगामध्ये किती धर्म असले, ख्रिश्चन, यहुदी, मुसलमान, तरी 28 लाख लोक एकत्र येतात. आणि एकत्र आल्यानंतर सर्वांची दर्शनं होतात. गडबड गोंधळ नाही, रेलचेल म्हणजे काही चेंगराचेंगरी नाही, सर्वांच्या व्यवस्था होतात. असा एकमेव सोहळा आहे त्याला म्हणतात पालखी सोहळा, त्याला म्हणतात पंढरपूर. बरोबर ना. अशा वारीचा आपण आनंद घेतलाय. हे संतांनी निर्माण केलं. संतांनी मेघाप्रमाणे देऊन टाकलं. म्हणून माऊली आपल्या गुरूंना म्हणतात, हे श्री गुरु, जगातला अंधार हा काही थोडा आहे का? खूप मोठा अंधार आहे. या अंधकारामध्ये माणसं सापडतात, वाटा सापडत नाही. चोरांची नुसतं रूपक आपण पाहायचं म्हटलं ना, सूर्य मावळल्यानंतर तर सूर्य उगेपर्यंत रात्रीच्या कालावधीमध्ये काय काय घडतं 16वा अध्याय आपण वाचा. सर्वात प्रथम काय, जेने पाहलिया पहाटे भेदाची चोरवेळ फिटे, रिगता ते आत्मानुभव वाटे पांतिक योगी. पुढे पहाट म्हटलेले. कोणत्याही एका ओळीवर सुंदर प्रकारचं प्रवचन होऊ शकतं. सुंदर प्रकारचं प्रवचन होऊ शकतं. दुसरी ओळी काय, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडाशू अद्वयाभिने विकासो वंदू आता, जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया. अविद्या नावाच्या रात्रीमध्ये सूर्य शिरतो आणि काय करतो, गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया. जगात अशी कोणती गोष्ट आहे ती रात्री दिसते, दिवसा दिसत नाही. कोणती वस्तू दिसण्याकरता प्रकाशाची गरज आहे. बरोबर ना. प्रकाश आला की वस्तू दिसते आणि अंधार आला की दिसत नाही. पण अशी कोणती वस्तू आहे प्रकाश आला की दिसत नाही ना अंधारात दिसते? चांदण्या. बरोबर ना. चांदण्या दिवसा दिसत नाही आणि रात्री दिसतात है ना. या चांदण्या अशा बऱ्याच लोकांकडे चांदण्या नावाचं ज्ञान आहे बरं का. ते फक्त रात्रीच फक्त चमकतात. बऱ्याच लोकांचं जे ज्ञान आहे अर्धवट ज्ञान. खूप खूप ज्ञान आहे लोकांकडं. कोकी ज्ञान आहे, शिल्प ज्ञान आहे. सगळ्या ज्ञानांच्या बद्दल ज्ञानोबरांनी तशी बेरीज केली तशी. पण ही सगळी पोटं भरायची ज्ञान आहे, सगळी काय उपयोगाची नाही. ही रात्रीच्या वेळेला अज्ञानात अविद्येत चमकणारी जी ज्ञान आहे, हा श्रीगुरु नावाचा सूर्य, निवृत्तीनाथ नावाचा सूर्य हा काय करतो, अविद्या राती रुसवनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया, जो सुदिनो करी ज्ञानिया स्वबोधाचा. बोधाची सकाळ निर्माण करतो. कोणती सकाळ? बोधाची सकाळ निर्माण करतो. जेने पाहलिया पहाटे. आता शेवटची ओळी आहे का, म्हणजे रूपकाच्या अंतिम टप्प्यातली ओळी येते. ज्याने डोकावून पाहिल्याबरोबर विश्वामध्ये पहाट निर्माण होते है ना. पहाट म्हणजे काय सूर्य उगवतो असं नाही,
पण उगवायच्या आधी त्याची तयारी चालू असताना मग हे पहाट झाली, आता थोडंफार तांबडं फुटलंय है ना, तांबडं फुटलंय, आता सूर्य उगवणार आहे. उगायच्या आधीच तो विश्वामध्ये त्याचा काही थोडीफार झलक दाखवून टाकतो. जेणे पाहलिया पहाटे. माणसाच्या जीवनामध्ये पहाट निर्माण झाली ना, नुसती पहाट, तरी दिलासा निर्माण होतो. पण ती कोणती पहाट? बाबा अहंकारनिशी घनदाट आणि गुरुवचने फुटली ती पहाट, गुरुवचनाची पहाट. अहंकार नावाची रात्र तर आहेच, आता सध्या चालू येते. बाबा अहंकार, नुसता अहंकार नाही. कसा अहंकार? बाबा अहंकार. त्याला बाबाच का म्हटलंय? अहंकाराला बाबा का म्हटलंय? दादा का म्हटलं नाही? बाबा म्हणायचं कारण आहे ना, बाबा सहसा हे जे नातं आहे, नातू आजोबाला बाबा म्हणतो, बरोबर ना, नातू आजोबाला. मग अहंकाराचं नातं तसंच आहे. आपल्या देहाला जेव्हा अहंकार चिटकतो, बरं का, चिटकतो ना, माऊली असं म्हणतात की तेची आता थोडी ऐसी गोठी सांगेन परियसी, जे तर अहंकार तनुसी वालव पडले. अहंकार तनू, अहंकार काय? नवरदेव, आणि तनू म्हणजे बायको, वालव म्हणजे लग्न. ज्ञानोबाने एक लग्न, याला काव्यातलं लग्न म्हणतात. कोणतं लग्न? हा शृंगार आहे बरं का, काव्यातलं लग्न आहे. नवरदेवाचं नाव काय? आता विसरू नका. अहंकार, बायको कोण? तनू. राहिलं ध्यानामध्ये. आता नवरदेव अहंकार म्हणजे तो ती. नवरदेव नवरी म्हणजे काय? कोणती लिंग लागतात? तो आणि ती. तो कोणाला म्हणायचं? नवरदेवाला. ती कोणाला म्हणायचं? नवरीला. झालं ना. आता तो म्हणजे अहंकार, अहंकार नवरदेव. आता ती तनू, तिला तनू कशाला म्हणायचं? आता शरीराला तिन्ही लिंग लागतात. तो देह, ती काया आणि ते शरीर. लागले की नाही? तो देह म्हणजे पुल्लिंग लागलं, ती काया म्हणजे स्त्रीलिंग लागलं, आणि ते शरीर म्हणजे. मग आता इथं कोणतं लावायचं? अहंकारासमोर देहरूपी नवरी जर उभी करायची म्हटलं तर ज्ञानोबांनी बरोबर कुशलतेने कोणती आणली? तनू. ती तनू है ना, ती तनू. आता लग्न लागलं कोणाचं? अहंकाराने. जे तर अहंकार तनुसी वालव पडले. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये तेच घडलेलं आहे. अहंकार तनुसी वालव पडले. त्यामुळे थोडं काय झालं का, मला असं म्हटले, आला. कोण आला? अहंकार. भजन शिकवताना हा पहिला मंत्र आहे बरं का, चाचे महाराज. आता आपले 21 मंडळ तयार आले, पण भजनाला बसल्याबरोबर 2 मंत्र आपले ठरलेले की तुम्हाला अहंकारापासून दूर राहायचंय. दुसरी गोष्ट, कोण बाई सासू सासऱ्यांना सांभाळते? सासू सासऱ्याला जर तुम्ही सांभाळत नसाल बरं का, तर इथं भजन करून काही उपयोग होणार? आता पाटील बन लगेच वर हात केला. आम्हाला गर्व आहे की आमच्या भजनाच्या अध्यक्ष केवळ सासू सासऱ्यांसाठी 4 महिने गावाला जाऊन राहतात आणि सासऱ्याची सेवा करतात. टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. हीच खरी सेवा आहे, हीच खरी सेवा आहे महाराज. सकळ तीर्थांची धुरी जे का माता पितरे, ते तर सेवेसी करी शरीर आम्ही. पहिला मंत्र, तुम्ही सासू सासऱ्याला सांभाळता का? नाही. नाही ना, उठा. उठून जातो. मला काय तुमच्याकडून फी थोडी घ्यायची? मी, माझी निष्काम सेवा आहे. 21 मंडळ शिकवताना मी कोणाकडून फी घेतलेली नाही. त्यामुळे सासू सासऱ्याला सांभाळत असेल तर शिकवणार, नाही तर नाही शिकवणार. एक. आणि अहंकार पासून दूर आहे. तुम्ही किती मोठे व्हा, गायनाचार्य व्हा, पण कोणी जर म्हटलं तुझं चुकलंय, बरं चुकलं तर चुकलं काय, मला का विरोध केला, मला का, हे धरायचं नाही. देवाच्या पुढे देवाकरता आपण सेवा करतो ना, अहंकार आपल्या जवळ येऊ द्यायचा, ही पक्की गाठ मारून ठेवायची अहंकाराच्या बद्दल. दोन्ही गोष्टी. म्हणून अहंकार तमसी वालव पडत, अशा प्रकारचं वालव झालं. आता ही झाली पहिली पिढी. तुम्हाला 3 पिढ्या सांगायच्या ना, बरोबर ना महाराज? नातू ही किती पिढी आहे? किती पिढी आहे? तिसरी ना. आता पहिली पिढी आध्यात्मिक बरं का. अहंकार तनुसी वालव पडले, ही पहिली पिढी. आता ते तर इच्छा ही कुमारी झाली, त्यांना मुलगी झाली. कोणाला? कोणाला? अहंकाराने तनूला काय झाली? कोण? मुलीचं नाव काय? इच्छा. मुलीचं नाव काय? ते तर इच्छा हे कुमारी झाली. ते कामाची या तारुण्यात, ती तारुण्यात आली. मग तिथं वय बदलतं ना, नाव पण बदलतं ना. रांगताना मुली त्याला आपण मुलगी म्हणतो, आणि वयात आल्यावर ची सौका है ना.
माणसा का पदर करीन झाली, तुमच्याकडे तो शब्द आहे की नाही मला माहिती नाही बरं का. मुलगी वयात आली लग्नाला, काय म्हणतात आमच्याकडे, काय म्हणतात, पदर करीन झाली. आणखी काय, नातीत होती है ना, नातीत होती झाली. बरं काय हरकत नाही, जे असेल ते असेल. आता ती कोणत्या तारुण्यात आली, कामाची या तारुण्यात. ते तर इच्छा हे कुमारी झाली आणि ते कामाची या तारुण्य आली. हो, आता नवरा पाहिजे ना त्याला. मग नवरा कोणता मिळाला तेव्हा, कोणता नवरा केला, ते तर द्वेषेशी मांडली वराडी. कोणाबरोबर, द्वेष. मुलीचं नाव काय, इच्छा म्हणजे काम. नवऱ्याचं नाव काय, द्वेष. आता या मुलीच्या आईवडिलांचं नाव काय, हा हे ध्यानात ठेवा, हे पक्क ध्यानात ठेवा बरं. नवरा कोणता मिळाला त्याला, चांगले का, इच्छा नावाची मुलगी. नवऱ्याचं नाव काय, द्वेष. नवऱ्याचं नाव चांगले. अहो आमच्याकडे म्हणे, हो, खैसाला नव्हती बायको आणि हाडगायला नव्हता नवरा. असं घडलं महाराज. आपलं जे पतन झालं ना आपल्या जीवनामध्ये, हो, पावलो पावली माणूस बिघडतो, घसरतो. आता इथं मंडपात चांगली इच्छामध्ये माणसं डोलतात, काय प्रसन्न चेहरा वगैरे, पण बाहेर पडले का काय त्या बॉसचं खरे हो, त्याचे धंदे येते, कामाचे गेलं सोडून. मंडपाच्या बाहेर जा, सगळे सैतान बसलेले. तुम्ही मध्ये आले का माहितीये का, तुमचे जे विकार असतात ते बाहेर थांबतात बरं का. तुम्ही आता पाप कसे असतात, पाप, तुम्ही मंदिरात आले की पापांना मध्ये येता येत नाही, ते बाहेर पाहतात, बाहेर थांबतात आणि ते वापरून पाहतात आपलं गिराईक कुठे. आता ती बाई उठून गेली ना, ते पापाने खुणवलंय. मी खरं सांगतो आता याच्यात विनोद मी केलाच नाही. विनोद, ज्या माणसाचं पाप बाहेरून खुणवतंय तो उठून होतो बरोबर. हा मी म्हणत नाही पाप पंचक्रोशी मध्ये आणि येऊ न शक्यची कधी, तेथे कैसा विधी निषेधाची वसती. पाप बाहेर थांबतं. माऊलीच्या मंदिरात याला पापाला परवानगीच नसते, पाप बाहेर थांबत. तर याप्रमाणे आपण किती वाया गेलेले माणसे. हो, द्वेष नावाचा नवरा, काम नावाची नवरी, अहंकार नावाचा बाप, तनू नावाची पुरी, ही 2 पिढ्या सांगितल्या. तिसरी पिढी सांगायची बाकी अजून बरं का. तिसरी पिढी, आता 2 पिढ्या झाल्या, आता तिसरी पिढी. हो, जी काम नावाची मुलगी द्वेष नावाच्या मुलाला दिली, हो, त्यांना मुलगा झाला. त्या मुलाचं नाव काय, तया दोघास्तव जन्मला आईसा द्वंद्व मोह झाला. त्या मुलाचं नाव काय, द्वंद्व मोह. हो, द्वंद्व मोह. आता हा द्वंद्व मोह, हा अहंकार नावाचा जो कोणी होता त्याचा कोण लागतो, हा नातवा. ते काय सांगायला पाहिजे का तुम्हाला. आजोबाचं नाव काय, अहंकार. नातवाचं नाव काय, द्वंद्व मोह. आणि म्हणून म्हटलंय द्वंद्व मोहाचा जो आजोबा आहे अहंकार, हा द्वंद्व मोह त्या आजोबाला काय म्हणतो, बाबा. बाबा अहंकार निशी, हा बाबा समजून सांगायचा प्रयत्न केला. तुमच्या डोक्यामध्ये बाबा सिद्धिकी बसलाय का, तुमच्या डोक्यामध्ये बाबा म्हणजे अहंकार. बाबा अहंकार निसी घनदाट, गुरुवचने फुटली पहाट. माता भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाविला चोखट. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. अशा प्रकारचा अहंकार आहे. हो, फार वाईट अहंकार आहे. अशा प्रकारचा अहंकार जीवनामध्ये ज्यावेळेला येतो, हो, त्यावेळेला हो पुढे काय होतं, तो द्वंद्व मोहाचा नातू, द्वंद्व मोह नावाचा नातू आहे ना, हा काय करतो माहिती का तुम्हाला. हे तर मी सांगायची काही गरज नाही. हो, नातवावर प्रेम आईवडील जास्त करतात का आजी आजोबा जास्त करतात. हा, आता दुसरा प्रश्न विचारा बरं का. दुसरा प्रश्न विचारतो, नातू वाया जातो, फाजील बनतो, तो आई वडिलांच्या प्रेमामुळे का आजी आजोबाच्या प्रेमामुळे. आजी आजोबाच्या. कारण जास्त प्रेम कोण करतं, बापाने दिलं तर गुपचूप येतो विषय. म्हणजे बिघडतो कोण, नातू. कोणामुळे, तो आजी आणि वाढविला अहंकारे. काय ज्ञानेश्वरी महाराज, मला तर असं वाटतं ना, तुम्ही जर सर्वांनी मला मदत केली ना, तर इथंच ज्ञानेश्वरी चालू करू आपण. उगाच महाराष्ट्रभर भटकायचं इकडून तिकडे, त्यापेक्षा एका प्रकरण सोडायचा प्रयत्न करायचा. आता किती गोड वाटलं तुम्हाला हे प्रकरण सांगताना. आजी आजोबा, मग आई बाप, मग नातू आहे ना. आता नातूचा पराक्रम आहे का बरं का. त्या नातूचं नाव काय, नाही पार झालं का तुमच्या, द्वंद्व मोह बरं का. हो, आता तो द्वंद्व मोह नातू आहे ना, हो, तया दोघास्तव जन्मला आईसा द्वंद्व मोह झाला, तो आजियाने वाढविला अहंकार आहे. आता पहिलं, जो घृतीशी प्रतिकूळ नियमाही नागवे सरू,
आशा रसे दोंदिलू झाला साता, असंतुष्टाची या मदिरा, मत्त होऊन या धनुर्धरा, विषयाचे ओवारा विकृतीसी, तेने भावशुद्धीचे वाटे, विखुरले विकल्पाचे काटे, मग काढिले अवाटे अप्रवृत्तीचे. आता या 3 ओळ्या तुम्ही काय काय पाहिलं? लोहार ज्या वेळेला लोखंड तापवतो ना, लाल करतो, आणि लाल झालं का त्याला म्हणतात ताव. तो आवल्यावर तो आयरन होतो, धनादन मारून तावात काम करून घेतो, है ना. आणि एकदा ताव निघून गेला की पुन्हा लाल करण्याकरता तितकेच कोळशे जाळावा लागतात. आता पुन्हा तुम्हाला तावण्याकरता मला कोळशे जाळावा लागतील. आणि ज्याचं जळतं, हा हे तुम्हाला पाठवत, ज्याचं जळतं त्याला कळत. काय चाललं होतं आपलं? 3 ओळ्या सांगितलं मला, 3 ओळ्या. हा द्वंद्व मोह नावाचा जो नातू आहे, या नातूला व्यसन लागलं, व्यसन बर का. ते व्यसन तो कोणत्या खोलीत राहू लागला, कोणत्या परस्त्री बरोबर राहू लागला बर का. हो, आणि कोणता रस घेऊ लागला, रस रस ऐका. 3 जरी कळलं, कोणती खोली, कोणती बायको म्हणजे रखेली, आणि कोणता रस, 3 जरी कळलं तरी भरपूर झालं. हे ऐकण्याकरता चातुर्मासात राहावं लागतं. कुठं? पंढरपूरला. तिथलं तुम्हाला इथं सांगतोय, आहे का नाही. चातुर्मासा ज्यावेळेला चालते, हे दुण्णा महाराज, खंदारकर महाराज, साखरे महाराज, हे ज्यावेळेला महिना राहायचे. आता पण चालू आहे तिथं. हे चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, ते तिथंच राहतात महिनाभर. कुठं? पंढरपुरात 4 महिने. आणि मग ते श्रोते तेच, मग असं ते घासाघीत चालते. अतिकृत कंदर्प सर्प दर्प, मग ते चालते, मजा येते. एवढं भारी कोण सांगत नाही, पण तुम्हाला सांगतो. आजोबा अहंकार, मुलीचं नाव इच्छा, आणि नातूचं नाव द्वंद्व मोह. आता द्वंद्व मोहला काय व्यसन, आता कोणत्या खोलीत राहू लागला? विषयाचे ओवारा विकृतीशी. विषयाचे म्हणजे विषय नावाची खोली. खोलीचं नाव काय? विषय नावाची खोली. आता बायको कोणती? विकृती. नाव काय ठेवलं तिचं? विषयाचे ओवारा विकृतीशी. आणि रस कोणता? आशा रसे दोंदिलू झाला साता. आशा नावाचा रस घेतला. आशा, आशा म्हणजे काय? तुमच्या घरात ते आशा नाही म्हणत मी. आशा म्हणजे जी कधी संपत नाही ती आशा. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, तिला आशा म्हणतात. आशा नावाच्या रसाला प्राप्त करून आता किती पिलं तर काही कमी पडतं का ते? म्हणजे काही पुढे म्हणतो का ते? आशा नावाचा रस घेतला, विषय नावाच्या विकृती बरोबर तो रमू लागला, आणि विषय नावाच्या खोलीमध्ये. याच्यावर विस्तार जर करायचा मग विषय नावाची खोली एक प्रवेशन करावं लागलं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असं एक स्वतंत्र एक प्रवचन करावं लागेल. हो, तेव्हा संपल, तेव्हा संपणार नाही. तर या सगळ्यामधून आपल्याला जर बाहेर कोण काढत असतील तर ते श्रीगुरु असतात. आणि श्रीगुरु शिवाय दुसरं कोणी काढत नाही. तर आपल्या जीवनामध्ये पहाट निर्माण झाली पाहिजे. पहाट निर्माण होण्याकरता आपण रात्रीची साधना केली पाहिजे. काय साधना केली पाहिजे? विषयाची मोड झाडी, काम क्रोधाची संकट बर का. हो, त्यानंतर मग सद्वासनेचे पहाडांचे उतार चढ, त्यानंतर मग पुढे अडवाटा चुकून सद्मार्गाने चाललं पाहिजे. आणि असा मार्गक्रमण करत 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 ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अंधकार नष्ट झाल्यासारखं होईल, अविद्येची रात्र संपल, आणि श्रीगुरु नावाच्या सूर्याचा उदय होईल, ती पहाट होईल. आणि ती पहाट झाली की आपल्याला स्पष्ट दिसायला लागल हे खोटं होतं, हे खरं आहे ना. खोटं खऱ्याचा निवाडा लागल, आणि मग आपण आपल्या मार्गाने बरोबर चालू. आपण माऊलीला अशी प्रार्थना करा, हे माऊली, आमच्या जीवनामध्ये या हरिपाठाच्या पाठांतरानंतर, श्रवणानंतर असं काही आमच्या जीवनामध्ये येऊ दे की जेणेकरून आम्हाला आज ना उद्या केव्हा तरी आम्हाला सद्गुरूची भेट होऊ दे. सध्या जे सद्गुरू नावाचं सोंग चाललंय ना, ते फार मोठं सोंग आहे. निव्वळ सोंगच असतं, दुसरं काय नसतं. श्रीगुरु श्रीगुरु कशाला म्हणतात ते? तर मला सांगा, गावस्करच्या गुरुने किती सेंचुऱ्या मारल्या? तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. गावस्करच्या गुरुने किती सेंचुऱ्या मारल्या? 1 पण नाही. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरुने किती घटना लिहिल्या? 1 पण नाही. बरं, शिवाजी महाराजांच्या गुरुने किती अफजल खान मारले? आता हे तर समजतं तुम्हाला, हा काही वेदांत नाही. शिवाजी महाराजांच्या गुरुने एकही अफजल खान मारला नाही. पण शिवाजी महाराजांच्या गुरुने म्हणजे नानू उस्ताद नाही, फक्त त्यांनी शिवाजी महाराज तयार केला. अफजल खान शिवाजी महाराज मारला. गुरुनी फक्त कला दिली, गुरुनी फक्त ज्ञान दिलं. काम तुम्हालाच करायचंय. बरं, गावस्करच्या गुरुने सेंचुऱ्या नाही मारल्या, गावस्कर तयार केला. सेंचुऱ्या गावस्करनेच मारल्या. सेंचुऱ्या तुम्हालाच मारायचे.
आता हे गुरु काय सांगतात, तुम्ही आम्हाला शरण या, दक्षिणा देऊन टाका, आम्ही सगळं बघून घेऊ. तू काय बघणार आहे? त्यांचा उद्धार काय तू करणार आहे का? म्हणतात आपला उद्धार आपण करणं का गुरु करणार? उद्धरेद आत्मना, गीता सांगते ना, उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानव साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव विपुरात्मना. अर्जुना, तुझा उद्धार तुलाच करायचा आहे, मी फक्त तुला मार्ग सांगणार आहे. आपल्याला आपल्या मार्गाने चालायचंय, ध्यानात ठेवा. गुरु फक्त मार्ग सांगणार आहे, मार्ग तुम्हालाच क्रमण करायचंय. गुरुच्या भरोशावर बसायचं नाही नुसतं. गुरुने ज्ञान दिलं, गुरुने माळ दिली, गुरुने नाम दिलं, गुरुने साधना दिली, ती साधना आपण करत राहायची, निष्ठेने करायची, हो, आणि चिकाटीने करायची, बस. हो, आता मी गुरु केलाय ना, आता मला काही करायची गरज राहिली नाही. हो, रोज घरामध्ये आणायचं बाहेरून काळ्या पिशवीमध्ये. काय आणतात होते काळ्या पिशवीत? काय आणतात ते? साबण. कोण म्हणजे साबण आणतात? काळेवाल. रविवारचा दिवस असावा, मग ते काळी पिशवी, मग तिथं इथं नाक्याला काय म्हणते. अरे बाबांनो, बर का, ती बकरी आहे ना, बकरी, तिला जर तुम्ही सोडलं ना तर शेंडे शेंडे खाते. कोणी आंबा लावला शेंडा खाला, कोणी शेवग्याचं झाड लावलं शेंडा. बकरीचा नाद आहे. आता बकरीला जर खायचंच आहे, झाडं कशाला नाश करते, पण याचा शेंडा त्याचा शेंडा त्याचा शेंडा. परिणाम काय होतो? त्या बकरीला शेवटी तिचे कातडे काढतात, कापतात, आणि काय करतात? तिची खोड आहे ना तशी. बकरी पाती खात है उसकी काढत खाल, बकरी पाती खात है उनकी काढत खाल, जो बकरी को खाता है उनकी कौन हाल. नाही कळलं तुम्हाला? बकरी शेंडे शेंडे खाते तर बकरीची कातडी काढतात, मग तुम्ही बकरीला खाता तर तुमचे कोण कातडे काढतात? तुम्हाला बी मदत आहे ना पुढं, म्हणून ध्यानात ठेवा. पर काय, मांस मांस सब एकही है, हरणी बकरी गाय. मांस इथून सारखंच ना, मांस मांस सब एकही है, हरणी बकरी गाय, आई सारखी गाय. तर मला तरी काय मी बोलू कळत. पण मनुस्मृतीमधला एक पुरावा सांगतो. एक बकरू किती लोकांचा वैरी होतो? कमीत कमी 6 लोकांचा वैरी होतो. तिला सागुती म्हणतात बघा. सागुती म्हणजे 6 गुती. कळलं का? 6 गुती म्हणजे 6 जण अडकले. विकणारा, घेणारा, धरणारा, कापणारा, शिजवणारा, खाणारा. हे झाले 6 जणांना ती अडकवते. 6 जणांना एक बकरू पण 6 जणांचा वैरी होतो. आता तुम्ही श्लोक ऐका. हनुमंता, मनुस्मृतीमधला बरं का. हनुमंता विशंसिता निहंता क्रय विक्रयी संस्कर्ता चोपहर्ताच खादक शेती घातक. आपण पुराव्याशिवाय बोलत नाही. याप्रमाणे हो, तुम्हाला जे जिव्हार रसाकडे उडी हे जे लागले ना, माऊली पुढे बसलात ना, असं म्हणा, माऊली हो, आजपासून आम्ही तुमच्या दरबारात बसलोय. आमच्या जीवनामध्ये जो आतापर्यंत नरक होता, हो, तो नष्ट करून टाका. आमचा परिवार शुद्ध झाला पाहिजे. आमच्या परिवारातील कुठल्याही मुलाला व्यसन लागता कामा नये. आमची मुलगी स्वाभिमानाने गरिबाबरोबर लग्न करेल, हो, पण आमच्या जातीच्याच माणसाबरोबर लग्न करून एकही मुलगी लव जिहाद मध्ये जाणार नाही, अशी माऊलीकडे प्रार्थना करायची. आणि आता आपण माऊलीचं मंदिर हे वर्तकनगरचं आध्यात्मिक केंद्र बनलेलं आहे. आध्यात्मिक केंद्र म्हणजे काय बघा. आता आमच्या इथं सेक्रेटरी बसलेले आहेत, कार्यकर्ते बसलेले आहेत. आपल्याला या माध्यमातून आता आमचे देवराम महाराज 2 वर्ष रिटायर होणार आहे. रिटायर झाले की 24 तास इथंच बरं का. तानाजी महाराज रिटायर झाले की इथं ही खोली बांधली त्यांच्याकरता, सर्व व्यवस्था केली. हो, अरे धर्मवीर आनंद निगे साहेब प्रथम ज्यावेळेला इथं आले आणि त्यांनी आपल्याला जे जागा दिली, हेतू काय होता? वा करा, आता ही खोली ना, बाजूची खोली 10 मिनिटं डोळे बंद होत होते. साहेब आले ना, आता साहेबांना नारळ द्यायचं होतं, पण साहेबांनी जे डोळे बंद केले, मूर्तीकडे पाहिलं डोळे बंद केले, 10 मिनिट डोळे बंद होते. ते कोणाला काही कळतच नव्हतं ते डोळे बंद करून काय करतात. आम्ही बाजूला होतो, डोळे उघडले, माझ्याकडे पाहिले, माझ्या पाठीवर ठेवले, झालं ना समाधान. आता याच्या पाठी मग फार मोठा इतिहास मी सांगतच नाही, पण झालं ना समाधान. म्हणलं हो, झालं समाधान. मला असं म्हणायचंय, आता इथून पुढं खोल्या गेल्या, बिल्डिंगी पण गेल्या, टावर झाले, माणसं चेंज होतात. जे चेंज झालेले माणसं आहे इथं आलेले, ते पण टावर मधून खाली उतरले पाहिजे. ते पण म्हटले पाहिजे, आम्ही आमच्या गावाला सप्ताह करत होतो, वर्तकनगरला एखादं मंदिर आहे का? वर्तकनगरला कोणी बुवा आहे का? वर्तकनगरला एखादं मंडळ आहे का? हो, अशा प्रकारची ते लोक जर आपल्याला शोधायला लागले तर आपण तर त्यांना शोधत गेलं पाहिजे. हो, आमच्याकडे मंदिर आहे, आमच्याकडे मंडळ आहे, आमच्याकडे जागा आहे, आमच्याकडे सप्ताह आहे, आणि आमच्याकडे प्रतिवर्षी इथं हो मोठा सप्ताह होतो. हो, प्रस्थानासाठी 4 गाड्या भरून जातात.
बरं का. आमच्या जागेवर या ठिकाणी कुठल्याही आमदाराला असं वाटतं टाळ पकवाज वाटायचे ना, वर्तकनगरची जागा चांगली. का बरं त्यांना असं वाटलं? माऊलीची ताकद आहे. एवढा निरंजन डावखरे त्याने मला फोन केला, व माझ्या अशी इच्छा आहे. मला आपण वाटू ना, काय हरकत नाही. मी लगेच 2 दिवसात सभा घेतली. 150 लोक सभेला आले. 60 मंडळ या ठिकाणी आले. आता पहिल्या 20 मंडळांना आपण या ठिकाणी चाचे महाराज आहे, नवनाथ महाराज आहे, या सर्वांनी लिस्ट तयार केलेली आहे बरं का. आणि 20 मंडळांना आपण या जाग्यावर टाळ पक्वात देणार आहे. आता देणारे कोण? निरंजन डावकरे साहेब. पण दिले कुठं? वर्तकनगरला. आपल्या मंडळाचं नावलौकिक होतं की नाही? प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीत आपण आपल्या मंडळाचं नावलौकिक वाढल अशा प्रकारचं आपण करायचंय. तेव्हा नवीन राहायला येणारे टावर मध्ये आणखीन काही लोक येतील. आपल्याला आव्हानं फार आहे बरं का, फार मोठी आव्हान आहे. परिवार नष्ट होत चालेत ना. परिवार राहिले नाहीत. म्हातारा चाळीमध्ये राहतोय आणि सुनबाई टावर मध्ये राहते ती आणि डबा पाठवते तिकडून खायला. इथंच खाणी इथंच राहा. अलग लक्षामध्ये काय? ज्या माणसाने 2 कोटीचं घर घेऊन ठेवलं तो माणूस नातवांवर राहू शकत नाहीये. याच्यापेक्षा दुःख काय? काय करता पैशाला? याच्यापेक्षा दुःख काय आणखीन? ते तुमच्या आमच्यावर पण हीच वेळ येणार आहे. आपण जर आपले आई वडील सासू सासरे सांभाळले नाही ना, आपल्यावर पण हीच वेळ येणार आहे. मुलगा असा पहिला, आई एक भाकर मी कमवतो, अर्धी तू खा आणि अर्धी मी खातो, पण आपण बरोबरच राहू. तू माझ्यापासून वेगळं राहायचं नाही. आई वडील या बाबतीमध्ये तेव्हा परिवार आपण टिकून ठेवू. तरच आपण टिकलो, तरच आपला धर्म टिकला. तर भगवान करो तुमच्या अंतःकरणामध्ये सर्वात प्रथम माऊली ज्ञानोबारायचं मंदिर, वर्तकनगर वारकरी संप्रदाय ट्रस्ट अंतःकरणामध्ये घर बांधून राहू. हे मंदिर तुमचं आहे, हे मंडळ तुमचं आहे, ही जागा तुमची आहे. उद्यापासून हरिपाठाला या, कोणत्याही कार्यक्रमाला या, आपलं समजून या. आणि आपुलकीने या ठिकाणी येत राहा असं मी सांगतो. आणि याचबरोबर सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.